का नुसता रोड दिसतोय आणि धावत सुटतोय का आपल्याला माहितीच नाही कुठल्या रोडवर किती कसं धावायचं आहे. कारण जेव्हा फायनान्शियली तुम्ही डाऊन असता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी घडतात तुमच्यासोबत. मधले काही दिवस गेले मी इंस्टाग्रामवर पण जास्त ॲक्टिव्ह नव्हतो आणि यूट्यूबवर पण व्हिडिओ नाही टाकले. स्वतःची तयारी लावेन, स्वतः कॉम्पिटिशन खेळेन, स्वतःचा प्लॅन स्वतः बनवेन. काही होऊ दे मी खेळणार आणि विल ट्राय टू विन. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युअली सीन असा झाला, गेले काही महिने मी एका कोचच्या अंडर ट्रेन करत होतो, डाएट अँड ऑल वगैरे. बट काही फायनान्शियल प्रॉब्लेममुळे तो माझ्यासोबत कंटिन्यू नाही करू शकत. आणि त्यातही क्रिटिकल सीन असा आहे, पुढल्या काही दिवसातच म्हणजे 22-23 दिवस असतील आणि या दिवसात माझी कॉम्पिटिशन आहे. ICN तुम्हाला माहितीच आहे मी कुठल्या कॉम्पिटिशनची तयारी करतोय. त्यांनी हा अपडेट मला जवळपास 7-8 दिवस आधी दिलेला. मी 2-3 दिवस याच विचारत होतो, काय करू, कसं करू. ओके, त्यानंतर मी काही कोचेस पण शोधायला सुरुवात केली. शोधलं पण त्यांचे पण फीज खूप हाय आहे आणि आत्ता मी तेवढं अफोर्ड नाही करू शकत. जवळपास 3 महिन्याची 50,000, 6 महिन्याची 80-90,000 आणि ही खूप जास्त आहे माझ्यासाठी. सो मी विचार केला की 1 महिनाच आहे, जेवढं पण मला पास्टमध्ये मी नॉलेज गेन केलं आहे, थोडंफार की नाही असत, बट जे पण मी गेन केलं आहे त्याचा मी यूज करेन आणि स्वतःची तयारी लावेन, स्वतः कॉम्पिटिशन खेळेन, स्वतःचा प्लॅन स्वतः बनवेन. आणि याच गोष्टीमुळे मला मधले काही दिवस गेले मी इंस्टाग्रामवर पण जास्त ॲक्टिव्ह नव्हतो आणि यूट्यूबवर पण व्हिडिओ नाही टाकले. त्याचं कारण हेच आहे की मी टाईम घेतला स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करण्याचा. कारण जेव्हा फायनान्शियली तुम्ही डाऊन असता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी घडतात तुमच्यासोबत आणि त्या सिच्युएशनमध्ये इथून स्ट्रॉंग राहणं खूप जास्त गरजेचं असतं. असं नाही की ही सिच्युएशन किंवा अशी सिच्युएशन माझ्यावर पहिल्यांदा आलेली आहे. याआधी पण फायनान्शियल गोष्टींना घेऊन खूप डाऊन कंडिशन आलेले आहेत. त्यामुळे मी तेवढा मेंटली स्ट्रॉंग आहे. जे होईल ते होईल, सुरुवात तर करायलाच पाहिजे, थांबून चालणार नाही. सो मग मी विचार केला की ठीक आहे, मी माझा प्लॅन बनवतो, सगळं करतो. त्यामुळे मी त्यात 2-3 दिवस गेले माझा वर्कआउट राहिला वगैरे. कारण माझा फुल ऑन फोकस त्यातच होता की मी प्लॅन कसं करेन. प्लॅन केल्याशिवाय तर धावू नाही शकत, का नुसता रोड दिसतोय आणि धावत सुटतोय का आपल्याला माहितीच नाही कुठल्या रोडवर किती कसं धावायचं आहे ना. त्यानंतर मी मुंबईला गेलो होतो, माझं सर्टिफिकेशन आहे ते आणण्यासाठी. आणि मग मी घरी आलो आणि माझ्या प्लॅनवर वर्क करायला सुरुवात केली. कुठेतरी मला असं वाटत होतं की यार प्रत्येक वेळी कोच असलाच पाहिजे असं नाही आहे. माझ्यावर ही कंडिशन आली म्हणून मला काहीतरी नवीन शिकता येते. हा मी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला. इन्स्टेड ऑफ निगेटिव्ह थिंकिंग डोक्यात आणून गिव्ह अप करण्यापेक्षा मला हे बेस्ट वाटलं. व्हॉट एव्हर काय रिझल्ट असेल आय डोंट नो, बट मला खूप छान वाटेल की मी स्वतःहून ट्राय केलं आणि खूप काहीतरी शिकलो यातून. सो मी स्वतः शिकेन आणि हे करता मला आत्ता 2-3 दिवस झालेले आहेत. माझ्या बॉडीवर फॅट खूप जास्त होता, तो मला घालवायचा होता आणि तो मी घालवायला सुरुवात करतोय. सो ती प्रेप चालूच आहे. पुढल्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन पण मी काय खात होतो, काय खाल्लंय किंवा वर्कआउट कसा केला आहे, वर्कआउटची फ्रिक्वेन्सी काय होती, या सगळ्या गोष्टी. यात मी जास्त सायन्स वगैरे नाही घुसवत आहे. मला फक्त हेच डोक्यात आहे की मला माझा फॅट तोडायचा आहे काहीही करून. मला नाही माहिती यात मसल लॉस होईल, काय होईल, मसल मेंटेन होईल. मसल गेन तर नाही होणार कारण आत्ता फक्त राहिलेत किती थोडेसे दिवस आणि या टायमात फॅट घालवायचं आहे. कार्ब लोडिंग कमी आहे बॉडीमध्ये, कमी म्हणजे एकदम मिनिमल आहे, 50 ग्रॅमच्या आसपास आहे. सो अशा वेळी मसल गेन नाही होऊ शकत, मेंटेन होऊ शकतं. ओके, फॅट घालवायचं आहे ना मला. सो माझं वर्कआउट पण खूप इंटेन्स आहे. सकाळी मी जातो, कार्डिओ करतो, ओव्हरऑल ॲप्सच घेतो. त्यानंतर घरी येतो, मील घेतो. संध्याकाळी म्हणजे जवळपास दुपारी 3च्या आसपास मी पुन्हा जिमला जातो. पुन्हा वर्कआउट करतो कसून, 2 मसल मारतो आणि आफ्टर वर्कआउट परत एकदा कार्डिओ
जवळपास 1 तास. म्हणजे माझं टार्गेट असं आहे की दिवसाचे मला 15,000 स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत. आणि फॅट गेन का झाला त्याचं कारण होतं की मी वेट गेन करण्याच्या नादात कार्डिओला स्किप केलं. खूप टाईम झाला कार्डिओला मी स्किप केलं. कार्डिओकडे माझं लक्ष पण नाही. आणि सुरुवातीला असं होतं की हे मी प्रोफेशनली करत नव्हतो बॉडी बिल्डिंग आणि ओव्हरऑल यूट्यूब, इंस्टाग्राम. बट जिथपासून मी करायला लागलो तिथपासून माझे खेळ वगैरे या सगळ्या गोष्टी सुटल्या. आणि जिम, घर, डाएट एवढ्याच गोष्टी. तर त्याच्यामुळे फक्त जिमला जाऊन माझा फॅट मला बर्न नव्हता करता येत. सोबतच मला फिजिकल ॲक्टिव्हिटी पण ठेवायला हवी होती. सो त्यामध्ये माझा फॅट थोडा मेंटेन झाला असता. बट ठीक आहे, आता झालेल्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करण्यात काय अर्थ नाही आहे असं मला वाटतं. आणि मी ही जी सुरुवात केलेली आहे स्वतःहून ती कितपत सक्सेसफुल ठरते ते आपल्याला कॉम्पिटिशनच्या दिवशी किंवा कॉम्पिटिशन नंतरच कळेल. आणि जर मला ती हवी असणारी फिजिक मी अचीव केली स्वतःहून तर मला खूप जास्त भारी वाटेल. इन फ्युचर माझा कोणी कोच असेल का नाही आय डोंट नो. बट कुठल्याही गोष्टीला जर कमी टायमामध्ये चांगल्या वेळेमध्ये अचीव करायचं असेल ना तर कोच किंवा टीचरची गरज लागतेच. कारण त्याच्याकडे खूप जास्त एक्सपिरियन्स असतो, आपल्याकडे नाही आहे. आपण एक्सपिरियन्स गेन करेपर्यंत आपण म्हातारे होऊ. तो ऑलरेडी खूप मोठा असेल किंवा त्यांनी खूप जास्त क्लायंट्स हँडल केलेले असतात, त्यामुळे त्याला इझी नॉलेज असते या सगळ्या गोष्टींचं. आपण स्वतःवर सगळं ट्राय करायला गेलो तर खूप टाईम जाईल आणि सगळं शिकतच बसलो तर अचीव कधी करणार हा विषय असतो. त्यामुळे मे बी नेक्स्ट टाईम कोच मी चांगला हायर करेन, माझी फायनान्शियल कंडिशन चांगली असेल. आणि हे डिपेंड करतं तुमच्या सपोर्टवर. आणि ICN ही कॉम्पिटिशन अशी आहे, मी आजपर्यंत खूप साऱ्या कॉम्पिटिशन खेळलो आहे बट त्या लोकल होत्या. आणि लोकल कॉम्पिटिशनची फी होती फक्त 100 ते 200 रुपये. दॅट्स इट. हे फक्त मी कॉम्पिटिशनचं बोलतोय, बाकी डाएट वगैरे तर लागतंच सगळीकडं. त्यामुळे तो खर्च प्रत्येक बॉडी असतो. बट जर आता मी ICN खेळतोय तर मी ICNमध्ये बघितलं खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. पण ICNचं प्रीमियम मेंबरशिप घेण्यासाठीच फक्त 3,500 रुपये लागतात. फक्त प्रीमियम मेंबरशिप घेण्यासाठी 3,500 रुपये लागतात. आणि ते घेतल्यावर मग तुम्ही काय बोलतात एलिजिबल होऊ शकता कशासाठी, कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. जर तुम्ही प्रीमियम मेंबरशिप नसाल तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ओके, सो ते झालं 3,500 वेगळे. प्लस कॅटेगरीज आहेत खूप साऱ्या, जसं की बॉडी बिल्डिंग, मेन फिजिक, परत मेन फिटनेस, क्लासिक फिजिक, असं कॉम्पिटिशन आहेत. सो या कॅटेगरीजमध्ये प्रत्येक कॅटेगरीजला अराऊंड काही कॅटेगरीजला 7,000, काही काला 5,500, काही काला 6,000 असे वेगवेगळे चार्जेस आहेत. सो कॉम्पिटिशन पण तेवढीच मोठी आहे. सो मी ही रिस्क घेतोय. आय डोंट नो पुढे काय होईल. बट माझ्या मनात मला ती एक डाऊट नाही ठेवायचा आहे की यार मी केलं असतं तर कदाचित झालं असतं. बट मी ट्रायच नाही केलं. हा मला माइंडसेटच नाही ठेवायचा आहे. पुढे होईल ते होईल. मी माझं बेस्ट ट्राय करेन. अँड आय होप तुम्ही माझ्यासोबत आहात आणि राहाल, कारण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मी रिॲलिटी सांगतो की माझा जो इन्कम आहे तो फक्त आत्ता सध्या सोशल मीडिया थ्रूच आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त मला सपोर्ट कराल तेवढं जास्त मला मदत मिळेल, तेवढं जास्त मी मोटिवेटेड राहीन आणि तेवढंच जास्त मला एनर्जी भेटेल आणखीन खूप जास्त करण्यासाठी. सो तुम्हाला मला पुढे बघायचं आहे, खूप मोठं होताना बघायचं आहे, तर प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच सांगेन. आणि मी ट्राय करतोय. आय एम नॉट डिमोटिवेटेड ॲट ऑल. मी खूप स्ट्रॉंग आहे इथून सुद्धा. सो काही होऊ दे, मी खेळणार आणि विल ट्राय टू विन, विल ट्राय टू अचीव मेडल्स. नॉट ओनली मेडल्स,
बट दॅट प्लेस ऑल्सो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, वॉट एव्हर, आय विल ट्राय अँड आय विल डू इट. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. अरे राधे राधे.